नमस्कार, जय महाराष्ट्र. मंदार होणार आहे. जर आपल्याला चप्पल घ्यायची असेल तर आपण कुठे जाऊ? समजा चप्पलेच्या दुकानात जाऊ किंवा रस्त्यावरती कुठे समजा फेरीवाल्याकडे चप्पल भेटत असेल तर आपण तिकडे चप्पल घेऊ, बरोबर. पण जे गुन्हेगारी क्षेत्रात गेलेले आहेत त्यांना चप्पल घ्यायची असेल तर कुठे जावं लागतं? त्यांना या गोष्टीसाठी काय करावं लागतं की त्यांच्या साईजची चप्पल घ्यायची असेल तर आपल्याकडे समजा आपण दुकानात जेव्हा जातो तेव्हा आपल्याकडे चॉईसेस असतात की ही चप्पल नका देऊ, ही चप्पल द्या, ही चप्पल थोडं पायाला हे होते, दुसरी चप्पल दाखवा किंवा मोजडी दाखवा किंवा अशा अनेक गोष्टी असतात. पण जे गुन्हेगारी क्षेत्रात जे आरोपी गेलेले असतात, जे गुन्हेगारी क्षेत्राच्या रस्त्याकडे वळलेले असतात त्यांना चप्पलेच्या दुकानात जायला भेटत नाही. त्यांना जर चप्पल घ्यायची असेल तर त्यांच्या नातेवाईकांना किंवा त्यांचे जे मित्र परिवार आहेत त्यांना चप्पल ही कोर्टात आणून द्यावी लागते. जेव्हा ते रिमांडमधून पोलीस कस्टडीतनं जेव्हा कोर्टात आणले जातात त्यावेळेला त्यांना चप्पल दिली जाते किंवा त्यांना जेलमधनं जेव्हा इकडं कोर्टात आणलं असतं तेव्हा त्यांना चप्पल दिली जाते. त्यांना चप्पल चॉईस करायचा अधिकार नसतो. ज्यांना चप्पल ही कोर्टात भेटलेली आहे म्हणजे त्यांचे सहकारी चप्पल घेऊन कोर्टात येतात त्यांना ही गोष्ट माहीत आहे. त्यामुळे गुन्हेगारी क्षेत्राकडे वळू नका आणि आपल्याला जी आवडेल ती चप्पल आपण दुकानात जाऊन निवडू असा एक संकल्प करा. आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.